डोंबिवलीमधल्या 58 बेकायदेशीर प्रकल्पांवरती पाडकामाची कारवाई लवकरच सुरू होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या 3 महिन्यांमध्ये सर्व प्रकल्पांवरील पाडकाम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेने संबंधित रहिवाशांना अंतिम नोटिसा सुद्धा बजावल्या। त्यासोबतच पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे। 58 इमारतींपैकी 6 इमारती पूर्णतः निष्कासित करण्यात आल्यात, तर 4 इमारतींवरती अंशतः कारवाई करण्यात आलेली आहे। या इमारती काही भागात म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्त आहेत, डोंबिवली शहरात सुद्धा आहेत, परंतु अशा अजूनही इमारती आहेत ज्यांच्या बाबतीत काही झालेला नाहीये। हे फक्त 65 प्रकरण मी उघडीस आणले म्हणून ते निघाले, परंतु अशा अजून 100 तरी प्रकरण या महानगरपालिकेमध्ये आहेत। तर कल्याण डोंबिवली परिसरामधल्या या इमारती आहेत आणि 58 बेकायदेशीर प्रकल्पांवरती आता लवकरच पाडकामाची कारवाई सुरू होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।